मी परत आल्यावर ते होऊ शकतं. आख्यान थांबावं असं माझं म्हणणं नाही. मला वाटतं तिची साधना करण्याची इच्छा आहे, तर आपण तिला थांबवू नये. देवी, आपल्याला आम्ही असे वनात एकटे पाठवू शकत नाही. तिथल्या निवासाची सोय केली जाईल, मगच आपण निघालो. मी ब्राह्म मुहूर्तावर निघणार आहे. तोपर्यंत जी व्यवस्था होईल ती मी स्वीकारेन. अशी व्यवस्था होईल. आपल्याला स्थानावर सोडण्याची व्यवस्था नक्की केली जाईल. त्यानंतर आपल्याला जो एकांत हवा आहे तो तिथे नक्कीच मिळेल. म्हाळसा, तुला तुझ्या साधनेसाठी एकांत हवा आहे, ह्यासाठी मी तुला कधीही अडवणार नाही. ह्यातून तुला तुझ्या गतजन्माचे स्मरण होऊ शकते. परंतु मी तुला इतकंच सांगेन की ह्या साधनेत तुला तुझ्या क्रोधाचे विसर्जन करावे लागेल. कारण तुझे स्वरूप हे ममत्वाने भरलेलं आहे. माझ्या क्रोधाला तुम्ही जागवलं. मी माझ्या आराध्यावर प्रेम केलं, माझ्या पतीवर प्रेम केलं, त्याचं कोणीतरी विभाजन केलं. त्याचं दुःख काय आहे हे केवळ म्हाळसाच जाणू शकते. दुःख होतं म्हणून तो क्रोध होता. त्या क्रोधाला काहीतरी कारण आहे आणि माझी अभिव्यक्ती तशीच आहे. म्हाळसा, तू एकटी कशी राहणार? आई, काहीच दिवस. मी पुन्हा परत येणार आहे आणि परत आल्यावर मी सत्याच्या खूप जवळ असेल आणि अल्पावधीतच मला सत्य समजेलही. आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत आहेतच. देवी, आपल्याला काही सहाय्य हवे असेल तर आपण आमचे स्मरण करावे. बंधू म्हणून आम्ही उपस्थित राहू. मी येते. जाण्याआधी सगळी आभूषणं उतरवायची आहेत. तिची जशी इच्छा आहे तसंच होऊ द्या. कारण ह्यातून शुभ तेच घडेल. म्हाळसेने दृढ निश्चय केला आहे, हा शुभ संकेत आहे. आणि आज हे सर्व काही केवळ यासाठीच घडत असावं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.